मित्रांनो, 4-5 दिवसांपूर्वी माझ्या चॅनलचे चाहते श्री प्रवीण भगरे सर यांनी मला प्रसिद्ध समुद्री लुटारू हेनरी एव्हरी, ज्यानं औरंगजेबाचं 900 कोटींचं जगातलं सर्वात श्रीमंत असं जहाज लुटलं होतं, त्याच्यावर एक व्हिडिओ बनवण्याची सूचना केली होती. मित्रांनो, हा अनोखा विषय मला सुचवल्याबद्दल मी श्री प्रवीण भगरे सरांचे अगदी मनापासून आभार मानतो. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मध्ययुगातले राजे सुलतान म्हणजे नुसतेच राज्यकर्तेच नव्हते, तर ते त्यासोबतच फार मोठे आणि अतिशय श्रीमंत असे व्यापारी आणि उद्योजक सुद्धा होते. मुघल बादशहांचे तर वैयक्तिक मालकीचे प्रचंड मोठे आणि जागतिक दर्जाचे व्यापारही असायचे. अनेक देशांमध्ये त्यांचा हा व्यापार पसरलेला असायचा. एवढंच कशाला, तर स्वतः श्री छत्रपती शिवाजी महाराजही स्वतः एक फार मोठे उद्योजक होते. महाराजांनी स्वराज्यासाठी जमिनीच्या खरेदी विक्रीचाही व्यवसाय आपल्या प्रशासनासोबत चालू केलेला होता. एवढंच नव्हे, तर स्वराज्याच्या मालकीच्या व्यापारी जहाजांचा म्हणजे मर्चंट नेव्हीचा सुद्धा एक फार मोठा ताफा महाराजांच्या मालकीचा होता. आणि याद्वारे आपले महाराज इराण, मस्कत, आफ्रिका, ओमान इथं स्वराज्यात तयार होणारं मीठ, नारळ, भात, सुपारी, मसाले इत्यादी पदार्थ विकून प्रचंड मोठा नफा सुद्धा कमवायचे. म्हणूनच महाराजांना फादर ऑफ मर्चंट नेव्ही असं सुद्धा म्हटलं जातं. महाराजांनी जे मोठं आरमार उभारलेलं होतं, त्या आरमाराच्या प्रचंड खर्चाची जबाबदारी या आंतरराष्ट्रीय व्यापारातून भागवण्याचा प्रयत्न स्वराज्यात केला जायचा. असो, मुघल बादशहांच्या व्यापारी जहाजांचा ताफा प्रचंड मोठा होता. मुघलांचं स्वतःचं आरमार सुद्धा होतं. या व्यापारी जहाजांद्वारे जगभर व्यापार करून मुघलशाही परिवारातले लोक प्रचंड नफा स्वतःसाठी कमवायचे. त्यावेळी भारताचं सुरत बंदर हे जगातलं सर्वात श्रीमंत व्यापारी बंदर मानलं जायचं. आणि सुरतमध्ये त्यावेळी हिऱ्यांचा फार मोठा व्यापार चालायचा. सुरतच्या हिऱ्यांना जगभरात फार मागणी होती. मुघलांच्या व्यापारी जहाजांच्या ताफ्यातलं जे सर्वात मोठं आणि शानदार सुंदर असं जहाज होतं, त्याचं नाव होतं रहिमी उर्फ गंज ई सवाई. गंज ई सवाई ह्या शब्दाचा अर्थ होतो खजिन्यानं ओसांडून वाहणारं जहाज. आणि खरोखरच मित्रांनो, हे गंज ई सवाई जहाज म्हणजे मुघलांची शानच होतं. ते 2200 टन वजनाचं होतं, 170 फूट लांबीचं, 140 फूट रुंदीचं आणि 36 फूट उंचीचं देखणं जहाज होतं. या जहाजाचा वापर मुख्यतः मध्य पूर्व आशिया, युरोप आणि आफ्रिका इथल्या व्यापारामधून मुघलांना जो नफा व्हायचा, त्याचं सोन्यात रूपांतर करून या जहाजातून येमेनवरून सुरत बंदरावर आणलं जायचं. तसंच सुरतहून येमेनकडे जाताना हे जहाज सोबत मक्केचे प्रवासी नीळ, उंची रेशम, मौल्यवान धातू, मौल्यवान रत्न, कापड असं अत्यंत किमती सामान घेऊन जायचं. या गंज ई सवाई जहाजाची आणि त्यावर असणाऱ्या मालाची किंमत प्रचंड महागडी होती. त्यामुळं या जहाजाची बांधणी करतानाच या जहाजावर संरक्षणाची व्यवस्थाही फार कडक केलेली होती. तब्बल 62 हलक्या तोफा या जहाजावर बसवलेल्या होत्या आणि इतरही 18 हलवता येणाऱ्या तोफा होत्या. म्हणजे एकूण 80 तोफा ह्या जहाजावर होत्या. 400 ते 500 सशस्त्र बंदूकधारी मुघल सैनिक या जहाजावर तैनात असायचे. या जहाजावर जवळपास 2000 ते 3000 प्रवासी बसायचे. एवढंच नव्हे, तर त्या काळात समुद्री लुटारूंची भीती असल्यानं या गंज ई सवाईच्या संरक्षणाकरता इतर 25 जहाजांचा ताफाही अवतीभवती चालायचा. आणि या सर्व जहाजांमध्ये सशस्त्र मुघल सैनिक असायचे. तसंच किमती व्यापारी मालही असायचा. यातली बरीचशी जहाजं सुरतच्या श्रीमंत व्यापाऱ्यांची सुद्धा होती. अब्दुल गफ्फार ह्या सुरतच्या अतिश्रीमंत व्यापाऱ्याची ही काही जहाजं ह्या ताफ्यात असायची. तसं
या गंज ई सवाई रहिमी जहाजाची निर्मिती मुघलांनीच केली होती. जगभरातले उत्तमोत्तम जहाज बांधणी कारागीर सुरत बंदरामध्ये आणून हे जहाज कित्येक वर्ष खपून मुघल बादशहासाठी बनवण्यात आलेलं होतं. बादशहा अकबराची बायको मरियम उज झमानी उर्फ जोधाबाई उर्फ हरकाबाई हिच्यासाठी तिच्या मुलानं म्हणजे बादशाह सलीम जहांगीरनं हे जहाज बांधून घेतलेलं होतं. आपलं मातृप्रेम जगाला दर्शवण्यासाठी आपल्या आईच्या 75व्या वाढदिवसाला हे जहाज त्या म्हातारीला त्यानं भेटवस्तू म्हणून दिलेलं होतं. जगातलं एक अतिशय सुंदर, सर्वात महागडं आणि एक मजबूत जहाज अशी त्या जहाजाची कीर्ती होती. दरवर्षी गंज ई सवाई हे जहाज खूप सारं सोनं येमेनहून सुरतला आणायचं आणि ते सगळं सोनं मग नंतर मुघल बादशहाच्या तिजोरीत रिकामं केलं जायचं. हे जहाज जिच्यासाठी बनवलं गेलं होतं ती जोधाबाई म्हणजे औरंगजेबाची पणजी होती आणि वंश परंपरेनं हे जहाज औरंगजेबाला वारसा हक्कानं मिळालेलं होतं. औरंगजेबानं आपल्या ताब्यात आल्यानंतर ह्या जहाजाचं नाव रहिमी असं ठेवलेलं होतं, म्हणजे परमेश्वराची कृपा असं ठेवलेलं होतं. रहिमी गंज ई सवाई हे मुघलांची शान असलेलं जहाज लुटणं म्हणजे सगळ्या समुद्री लुटारांसाठी एक स्वप्नवत गोष्ट होती. पण या जहाजाच्या जवळपास फिरकणंही फार अवघड होतं. मग त्याला लुटण्याची गोष्ट म्हणजे केवळ कविकल्पनाच होती. यावेळी मुघलांचा नौदल अधिकारी असणारा फतेह मुहम्मद इब्राहिम खान हा एक अत्यंत कडवा आणि अनुभवी नौदल अधिकारी होता. पण निव्वळ अशक्य वाटणारं हे स्वप्न साकार करून आपलं नाव लुटारूंच्या जगतामध्ये कायमचंच अजरामर करायचं ध्येयच हेनरी एव्हरी या लाल समुद्रातल्या नवीनच लुटारू बनलेल्या 35-36 वर्षांच्या तरुणाचं होतं. तसा हा हेनरी एव्हरी काही मुळातला लुटारू नव्हता. अगदी काही अपरिहार्य कारणामुळं त्याला लुटारू बनावं लागलेलं होतं. त्याचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झालेला होता आणि हा फार हुदार हृदयाचा आणि धाडसी स्वभावाचा होता. ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीसाठी आणि नंतर ईस्ट इंडिया कंपनीसाठी त्यानं खलाशी म्हणून, कॅप्टन म्हणून बरीच वर्षे काम सुद्धा केलेलं होतं आणि त्यानंतर तो एका चार्ली नावाच्या स्पॅनिश जहाजावर काम करत होता. हे जहाज एका मोहिमेवर होतं आणि काही कारणास्तव त्या जहाजाच्या कप्तानानं जहाजाला सरकारी कागदपत्रांमुळे उशीर झाल्यामुळं त्यावरच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा 8-9 महिन्यांचा पगार देण्याचं साप नाकारलं. तसंच त्या जुलमी कॅप्टननं त्यांना जहाज सोडून जाण्यासाठीही मनाई केली. हेनरी आणि त्याच्या सहकारी खलाशांनी कॅप्टनशी वाद घातला म्हणून त्या सगळ्यांना गुलाम म्हणून विकण्यात आलं आणि त्याच्या जोडीदारांनी एक कट रचला आणि त्या सशस्त्र जहाजाला चार्लीला एका रात्री ते घेऊन पळूनच गेले आणि त्या दिवसापासून त्यांनी लुटारूंचा धंदा अगदी जोरात सुरू केला. हेनरीनं त्या चार्ली जहाजाचं नामकरण फॅन्सी असं केलं. थोड्याच काळात त्याचा लुटारूचा धंदा चांगला जोरात चालू लागला होता आणि हिंदी महासागरात हेनरीचं नाव आता हळूहळू प्रसिद्ध होऊ लागलं होतं. तसा हा हेनरी उदार हृदयाचा असल्यानं तो आपल्या लुटीतला बराचसा माल हा गोरगरिबांना दान धर्म करण्यात खर्च करायचा. गरजू लोकांना सरळ हातानं मदत करायचा. त्यामुळं तो फार लोकप्रिय सुद्धा बनलेला होता. तिथल्या बंदरावरचे लोक हेनरीची तुलना रॉबिन हुडशी करू लागले होते. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून अगदी आश्चर्य वाटेल की लुटारू असणारा हा हेनरी एव्हरी कवी मनाचा सुद्धा होता. त्याने लिहिलेले बेलाड व्हर्सेस ह्या लुटारू हेनरी एव्हरीनं लिहिलेल्या कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला असून लोक त्याला मोठ्या चवीनं वाचतात. जर आपल्याला आपलं नाव जगप्रसिद्ध करायचं असेल तर आपण अशक्य वाटणारं काम लोकांना साध्य करून दाखवलं पाहिजे. सगळ्या लुटारूंसमोर एक मोठा आदर्श ठेवला पाहिजे असं हेनरी एव्हरीनं ठरवलं होतं. तसं त्याचं फॅन्सी जहाज चांगलं भक्कम होतं आणि त्यावर 42 तोफा बसत होत्या. पण आपल्या केवळ 30-40 जणांच्या लुटारूंच्या टोळीला मुघलांच्या सशस्त्र नौदलाशी सामना करणं निव्वळ अशक्य आहे हे त्यानं ओळखलेलं होतं. म्हणून मग हेनरी एव्हरीनं त्या काळातल्या सगळ्या प्रसिद्ध समुद्री लुटारूंना एकत्र करायला सुरुवात केली. आपल्या व्यतिरिक्त तब्बल 5 इतर टोळ्यांना त्यानं एकत्र आणलं आणि मग 6 समुद्री लुटारू टोळ्यांची एक मोठी फौज त्यानं बनवली.
5 समुद्री लुटारू टोळ्या आपल्या 5 जहाजांसोबत हेनरीला सामील झाल्या. आता हेनरी एव्हरीसोबत कॅप्टन ट्यू, जोसेफ फारो, रिचर्ड वॉन्ट, विल्यम मेस, थॉमस वेक असे आणखी 5 कुप्रसिद्ध असे लुटारू होते. आणि सगळ्या 6 टोळ्यांचं मिळून एकूण 400-500चं मनुष्यबळ त्यांच्याकडे होतं. आणि या समुद्री चाच्यांकडे एकूण 6 जहाजं होती. 1695 साली ऑगस्टच्या महिन्यात नेहमीप्रमाणेच येमेनवरून प्रचंड सोनं घेऊन मुघलांचं गंज ई सवाई रहिमी जहाज आपल्यासोबत इतर 25 जहाजांचा ताफा घेऊन येमेनहून सुरतकडे निघालेलं होतं. आणि 1 सप्टेंबर 1695 रोजी बाब अल मंदेबच्या आखाताजवळ ह्या 6 लुटारूंच्या टोळ्यांनी मुघलांच्या 25 जहाजांच्या ताफ्यावर रात्री अचानक जोरदार हल्ला केला. पण मुघलांचा आरमार प्रमुख असलेला फतेह मोहम्मद इब्राहिम खान यानं या सगळ्या लुटारूंशी अत्यंत कडवा प्रतिकार केला. इब्राहिम खानानं केलेल्या प्रतिहल्ल्यात कॅप्टन ट्यू नावाचा त्यावेळचा अरबी समुद्रावरचा सर्वात मोठा समुद्री लुटारूंचा प्रमुख ठार झाला. एवढंच नव्हे तर त्याचं एम्निटी नावाचं जहाज सुद्धा मुघलांनी पकडलं. त्याच्या टोळीतल्या 60 लोकांना कैद केलं आणि हेनरीसह उरलेले सगळेजण तिथून फरार झाले. मुघलांनी कॅप्टन टूच्या टोळीला पकडलं आणि त्यातल्या सगळ्या 60 लोकांना कैद केलं आणि त्यांचे हालहाल करून त्यांना ठार मारलं. लुटारू टोळ्यांचा हा पहिला हल्ला पूर्णपणे अयशस्वी ठरलेला होता. पण यानंतर हेनरीनं पुन्हा कंबर कसली आणि पुन्हा 5 दिवसांनी रात्री पुन्हा जोरदार हल्ला मुघलांच्या ताफ्यावर केला. हेनरी एव्हरीनं मुघलांच्या ताफ्यावर चढवलेला हा हल्ला फारच भयंकर होता. त्यानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गंज ई सवाई या जहाजाला इतर जहाजांपासून वेगळं काढून त्याच्यावर अलगद ताबा मिळवला आणि मग हळूहळू सगळ्याच ताफ्यावर त्यानं कब्जा केला. त्यावरच्या सगळ्या प्रवाशांना आणि सैनिकांना त्यानं कैद केलं. मक्केच्या हज यात्रेवरून परतणाऱ्या या गंज ई सवाई जहाजामध्ये औरंगजेबाच्या शाही परिवारातल्या काही स्त्रिया सुद्धा होत्या. काही जणांच्या मते औरंगजेबाची एक मुलगी, काही नाती आणि काही पणती खुद्द ह्या जहाजात होत्या. याशिवाय अनेक उमरावांच्या घरातल्या अनेक महिला सुद्धा ह्या जहाजामध्ये होत्या. अनेक लेखकांनी आणि मुघलांचा इतिहासकार खाफी खान यानं सुद्धा असं लिहिलं आहे की ह्या सगळ्या कैद्यांवर हेनरी एव्हरी आणि लुटारू टोळ्यांनी प्रचंड अत्याचार केले. महिलांची तर अवस्था फारच वाईट केली गेली होती. त्यांच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार केले गेले. लुटारूंनी ह्या जहाजावरच्या लोकांवर केलेले अत्याचार इतके भयानक होते की लुटारूंच्या छळापासून वाचण्यासाठी अनेक महिलांनी आणि अनेक प्रवाशांनी समुद्रात उड्या मारून आपले जीव सुद्धा दिले होते. हेनरी एव्हरीनं ह्या सगळ्या जहाजांतून संपत्ती लुटली आणि आपल्या फॅन्सी जहाजावर लादली. ही लुटलेली संपत्ती फार प्रचंड मोठ्या किमतीची होती. 5 लाख इतक्या तर शुद्ध सोन्याच्या मोहराच होत्या. इतरही अनेक रत्न, मूल्य, जवाहर आणि किमती वस्तू होत्या. काही इतिहासकारांच्या अंदाजानुसार या संपत्तीची किंमत आजच्या रुपयांमध्ये सांगायची झाली तर ती 900 कोटी ते 5000 कोटी रुपये इतकी होती. हेनरी एव्हरीनं केलेली गंज ई सवाई या जहाजाची लूट आणि त्याच्या सोबतच्या 25 जहाजांची लूट ही मध्ययुगातली सर्वात मोठी लूट मानली जाते. ह्यानंतर हेनरीनं सगळी लूट आपल्या स्वतःच्या जहाजावर म्हणजे फॅन्सीवर लादली आणि बाकीच्या लुटारूंना सांगितलं की आपण सगळेजण एका सुरक्षित जागेवर अगोदर जाऊ आणि मग त्याची समान वाटणी करूया. हेनरीच्या शब्दावर विश्वास ठेवून सर्व बाकीच्या लुटारू टोळ्या त्याच्या जहाजाच्या मागे निघाल्या. पण चलाक हेनरीनं एका रात्रीच्या अंधारात त्यांना चकवलं आणि सगळी संपत्ती एकटाच घेऊन तो नेमका कुठेतरी फरार झाला. त्यानं आपल्या सगळ्या लुटारू मित्रांनाही साफ फसवलेलं होतं. मित्रांनो, ह्यानंतर हेनरी एव्हरीचं काय झालं, त्याच्या लुटलेल्या प्रचंड संपत्तीचं काय झालं हे कुणालाच शेवटपर्यंत कळालेलंच नाही. दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो अटलांटिक महासागरात गेला एवढीच लिखित माहिती हेनरी एव्हरीबद्दल आज उपलब्ध आहे. जेव्हा दख्खनच्या मोहिमेवर आलेल्या औरंगजेबाला ही भयंकर खबर लागली तेव्हा तो प्रचंड खवळला. मक्केच्या हजच्या पवित्र यात्रेहून येणाऱ्या यात्रेकरूंना लुटलं गेलं. एवढंच नव्हे तर मुघलांच्या शाही खानदानातल्या स्त्रियांवर अत्याचार केले गेले. ही गोष्ट त्याच्यासाठी फार धक्कादायक होती.
मग औरंगजेबानं या घटनेला ख्रिश्चन विरुद्ध मुस्लिम अशा वादाचं आणि धर्मयुद्धाचं रूप दिलं. औरंगजेबानं आपली प्रचंड मोठी मुघली फौज इंग्रजांच्या सुरत, भडोच, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई इथल्या जवळच्या वखारींकडे पाठवली. तिथल्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना अटक त्यानं केली. इंग्रजांना मुघलांनी दिलेले सगळे व्यापारी परवाने औरंगजेबानं रद्द करून टाकले. ज्या समुद्री लुटारूंनी मुघलांची जहाजं लुटली होती त्यापैकी बरेच जण हे ब्रिटिश नागरिक होते. त्यामुळं औरंगजेबानं असा कांगावा केला की हे सगळं ईस्ट इंडिया कंपनीचंच कृत्य आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीनं मुघलांच्या जहाजाला हात लावून फार मोठा गंभीर अपराध केला आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या बऱ्याचशा ब्रिटिश अधिकाऱ्यांना मुघलांनी अटक केलेली होती. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला सगळा व्यापार एकदम ठप्प झाला होता. दरवर्षी ब्रिटिशांना भारतातून 8 लाख पौंड एवढा महसूल मिळायचा. तो त्या वर्षी म्हणजे 1695 साली फक्त 30,000 पौंड एवढाच मिळाला होता. पूर्ण इंग्लंडची अर्थव्यवस्थाच त्यामुळं डबघाईला आली होती. सगळ्या इंग्लंडची अर्थव्यवस्था भारतावरच अवलंबून होती. मग हादरलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी, इंग्रज सरकारच्या प्रतिनिधींनी औरंगजेबाचे पाय धरून त्याला कळकळीनं सांगण्याचा प्रयत्न केला की हेनरी एव्हरी हा लुटारू आहे, त्याचा आणि ईस्ट इंडिया कंपनीचा काहीही संबंध नाही. पण औरंगजेबानं त्यांचं काहीच ऐकलं नाही. मग शेवटी इंग्लंडच्या सरकारनं औरंगजेबाचं नुकसान जे 6 लाख पौंड इतकं त्यांच्या मते झालं होतं त्यापैकी 3.5 लाख पौंड देण्याचं कबूल केलं. तसंच ब्रिटिश सरकार एक मोठी शोध मोहीम राबविल. संपूर्ण जगभरात जाऊन जिथे असेल तिथून हेनरीला पकडून आणलं जाईल आणि त्याला ठार मारण्यात येईल असंही आश्वासन दिलं. आणि मग औरंगजेब कसा बसा शेवटी राजी झाला. इंग्रज सरकारनं हा सगळा खर्च एका इन्शुरन्स कंपनीच्या डोक्यावर घातला आणि 3.5 लाख पौंड औरंगजेबाला रोख दिले. कबूल केल्याप्रमाणे ब्रिटिश सरकारनं हेनरी आणि त्याच्या लुटारू साथीदारांच्या शोधासाठी एक फार मोठी जागतिक शोध मोहीम आखण्यात आली. हेनरीच्या शोधासाठी आखण्यात आलेली ही शोध मोहीम म्हणजे जगातली पहिली जागतिक शोध मोहीम मानली जाते. ब्रिटिश पार्लमेंटनं हेनरी एव्हरीला होस्टिस ह्युमॅनिस जेनेरिस म्हणजे संपूर्ण मानवजातीचा शत्रू म्हणून घोषित करून टाकलं. आणि मग ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीनं जगभरात हेनरीचा शोध घेण्याची फार मोठी मोहीम राबवली. केवळ संशयावरूनच शेकडो समुद्री लुटारूंना पकडून त्वरित फासावर चढवलं गेलं. हेनरीची माहिती देणाऱ्यासाठी एक फार मोठं बक्षीसही घोषित करण्यात आलं होतं. पण मित्रांनो, शेवटपर्यंत हेनरीचा, त्याच्या खरोखरच्या साथीदारांचा किंवा त्यानं लुटलेल्या प्रचंड संपत्तीचा कुठलाही कसलाही शोध आजवर लागलेला नाही. बाकीचे सगळे लोकांचे केवळ अंदाजच आहेत. आणि ह्याच हेनरी एव्हरीच्या आयुष्यावर इंग्लंडच्या साहित्यात अनेक कथा आणि कादंबऱ्या रचल्या गेल्या आहेत. अनेक चित्रपट आणि मालिका सुद्धा हेनरी एव्हरीवर रचल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की पायरेट्स ऑफ द कॅरिबियन ह्या हॉलिवूडच्या चित्रपटातली कॅप्टन जॅक स्पायरो ही व्यक्तिरेखाही हेनरी एव्हरीला समोर ठेवूनच त्याच्यावर आधारलेली आहे. आणखी एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हेनरी एव्हरीच्या ताफ्यातल्या एका लुटारू जहाजाचं नावही ब्लॅक पर्ल असंच होतं. आणि त्या ब्लॅक पर्ल जहाजाचा झेंडाही पायरेट्स ऑफ द कॅरिबियन या चित्रपटात वापरलेल्या ब्लॅक पर्लवरच्या जहाजाच्या झेंड्यासारखाच होता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.